नमस्कार. आपण कोलकात्याचं प्रकरण असेल, बदलापूरचं प्रकरण असेल आणि असे अजून बरेच इन्सिडेंट्स असतील की जे आपल्यासमोर आलेले नाही आहेत. आणि स्त्रियांची ही वाईट परिस्थिती बघून मन अगदी सुन्न होतं. एक कविता वाचण्यात आली आहे आणि खूप विचार करायला लावते ही कविता. बघा तुम्हाला कशी वाटते. आता तू काळजी घे बाई. आता तू काळजी घे बाई, कारण तुला वाचवायला आता कृष्ण येणार नाही. आता तू काळजी घे बाई. आता तुझी अब्रू झाली आहे खूप खूप स्वस्त. आता तुझी अब्रू झाली आहे खूप खूप स्वस्त. आजूबाजूला दुर्योधन दुःशासन झालेत मदमस्त. तुझ्यासाठी आता कोणी भीम प्रतिज्ञा करणार नाही. आता तू काळजी घे बाई. आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा. आता तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा. तुलाच मिळतील तुझ्या स्त्रीत्वाची शिक्षा. आता अधर्मासाठी कोणी महाभारत करणार नाही. आता तू काळजी घे बाई. तू शिकलीस, गेलीस विचारांनी पुढे. तू शिकलीस, गेलीस विचारांनी पुढे, पण नराधमांना कसे देणार नैतिकतेचे धडे. आजही तुझ्या निऱ्यांना हात घालायला कोणी घाबरणार नाही. आता तू काळजी घे बाई. तू कपडे कोणतेही घाल, त्यांच्या लेखे तू वस्त्रहीन. तू कपडे कोणतेही घाल, त्यांच्या लेखे तू वस्त्रहीन. अब्रू रक्षणासाठी कोणाकोणापाशी होशील तू लीन. आता तुझा अर्जुनही हातात कायदा घेऊ शकणार नाही. आता तू काळजी घे बाई. काळ पुढे गेला, माणूस नाही. काळ पुढे गेला, माणूस नाही. धर्म बदलत गेले, वृत्ती नाही. आजही भरसभेत लाज तुझीच जाईल. आता तू काळजी घे बाई. सीतेला नेलं पळवून तेव्हा राम आला होता धावून. सीतेला नेलं पळवून तेव्हा राम आला होता धावून. द्रौपदीचे मीरेला घातला हात, तर पांडवांनी केला कौरवांचा निपात. पण आज तुझ्यावरचा बलात्कार आणि तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार. तुला आता देवाचीही साथ उरली नाही. आता तू काळजी घे बाई. आता वेळ बदलायची. आता वेळ बदलायची, स्वतःहून महाभारतात उतरायची. दुर्योधनाची मांडी आता स्वतःहून फोडायची. केस बांध आणि युद्धात उतर बाई. केस बांध आणि आता युद्धात उतर बाई, कारण आता तुला वाचवायला कृष्ण येणार नाही. आता तुला वाचवायला कृष्ण येणार नाही.